गुड मॉर्निंग. सातारा ते एर्नाकुलमचा प्रवास करून एर्नाकुलमवरून अजून एक ट्रेन पकड आणि आम्ही पोहोचलो आलप्पीच्या जवळपास, जिथे आम्ही बोट हाऊसला जाणार होतो. पण आमच्या बोट हाऊसचं टायमिंग होतं 12चं. मग म्हणलं चला वेळ आहे तर थोडं काहीतरी बघूनच जाऊ. मग आम्ही आलप्पीच्या जवळ असलेलं कृष्णाचं मंदिर तिथे आलो आणि सकाळी सकाळी मंदिरात गेल्यामुळे खूपच प्रसन्न वाटत होतं. मी पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं ज्या मंदिराच्या पूर्ण भिंतींना दिवे लावले होते आणि मी विचारतच पडले एवढे दिवे कधी लावत असतील हे. छान घेऊन बाहेर निघालो तेवढ्यात या घराने अट्रॅक्ट केलं. किती मस्त आहे ना. पुन्हा आम्ही जवळच्या बीचला गेलो आणि बीचला गेल्याच पाण्यापर्यंत कोण पहिलं पोहोचतंय याची रेस लावली. या मुलांनी स्टार्ट म्हणायच्या आतच पळायला सुरुवात केली आणि आम्हाला चिटिंग करून हरवलं. केरळाला आपल्यासारखे प्लेन बीच नाहीयेत, असा उतारा होत जातो त्यामुळे जरा भीतीच वाटत होती पाण्यात जाईल. त्यामुळे फक्त मस्त फोटोशूटच केलं. मस्त बीच एन्जॉय करून आम्ही आलो आमच्या मेन लोकेशनला म्हणजे आलप्पी बोट हाऊसला आणि इथेच आम्ही अख्खा एक दिवस राहणार होतो. बोट हाऊस खरंच खूप मस्त होती, ज्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. ओके, बाय बाय.